साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील एकादशीनिमित्त शिवराय महाराज मठाच्या दत्त चौक येथील मुख्य मठापासून रथाच्या सोबत पारंपरिक टाळ आणि मृदुंगासह वारकरी संप्रदाय आणि शिवराय महाराज मठाचे भक्त मिरवणुकीत सामील झाले होते। पुढे हा रथ चौपाड, पंजाब तालीम, मल्लिकार्जुन नगर, बाळीवेस, चाटीगल्ली, सराफकट्टा, भांडे गल्ली, माणिक चौक, फौजदार चौडी, दत्त चौक मार्गे पुन्हा शिवराय मठाकडे विसर्जित करण्यात आला। या पालखी सोहळ्यात श्रीमती शुभांगी बुवा, शुभराज बुवा, ऋतुराज बुवा, प्रकाश राळेरासकर, सुवास परिचारक, चंद्रिका चव्हाण, अमृता बुवा, शोभना परिचारक आदींसह शिवराय महाराज मठाचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नमस्कार, मी शुभांगी बुवा, शिवराय मठ सोलापूर। यंदा कार्तिकी प्रबोधिनी एकादशीचं 237वं वर्ष। रथ शिवराय महाराजांनी जो तयार केला तो 1785 साली कार्तिकीला आणि रथ परिक्रमा सुरू केली आणि वारकरी पंथांची बिजर होती। लोकांना सांगितलं मी गावातून फिरतो पण पंढरपूर आपल्या जवळ आहे, आपण पंढरपूरला 4 वाऱ्या करत जाऊ, चैत्रवारी करू, आषाढवारी करू, माघवारी करू आणि कार्तिकी वारी करू। आणि हे सगळं जे समजावलं समाजाला, बरोबर घेऊन समजावलं, चालून समजावलं आणि तो हा आनंदोत्सव म्हणून आपण प्रबोधिनी एकादशीला रथ परिक्रमा करतो। हा उत्सव कोजागिरी पौर्णिमेपासूनच सुरू होतो। काकड आरती असते, त्याच्यानंतर दिवाळी येते, सगळ्या नात्यांना आनंद देणारी दिवाळी। त्यानंतर आमच्या शंकर महाराजांचा अष्टमीला प्रगट दिन होतो आणि एकादशीचे वेध लागतात। काल नवरात्र उठतं, आज पहाटे काकडा झाला छान। त्याच्यानंतर पांडुरंग उपाध्याय गुरुजींनी 11 गुरुजींसहित पवमानाचा अभिषेक देवाला केला आणि 11 वाजता भगिनींनी भजनांनी, गाण्यांनी, खेळांनी भगवान त्याला रिझवलं।